गोरख कारभार यांच्याकडनं आयबा कॅचसाठी 100 रुपये आणि मुकेश पाटील यांच्याकडनं कोल्ड्रिंक सुद्धा आहे. म्हणजे आयबा कॅच पकडली तर नक्कीच तुम्हाला 100 रुपये मिळतील, कोल्ड्रिंक सुद्धा मिळेल. चला स्पीडअप करा. योगेश पाटील आणि प्रवीण कारभारे आपण जायचं पंचाच्या भूमिकेत. चला योगेश आणि प्रवीण जायचं एका इनिंगसाठी फक्त. क्या बात आहे. योगेश आमचे एक अप्रतिम समालोचक सुद्धा आहेत. आणि उंबारडे संघाची जी संघाची निवड करतात ना ते प्रवीण आहेत. चला सामना सुरू करायचा आहे प्लीज. थोडीशी घाई करा. स्ट्राईक एंडला रोशन आहेत. रोशन आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला नो स्ट्राईक एंडला कुणाल आहेत. आणि गोलंदाज आपण पाहिलं तर नरेश. पहिला चेंडू आपण पाहतो रिव्हर्सच्या माध्यमातून कव्हरच्या वरून घेत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, मात्र चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी. चौकारे आगास करतोय रोशन. तर किरण थळे आपण टेनिस बॉलची पहिली स्पर्धा पाहिली ना कल्याण डोंबिवलीची, तर वाकलन ट्रॉफी झाली होती आणि पहिल्या स्पर्धेमध्ये रोशनला मॅन ऑफ द सिरीजची बायसिकल मिळाली होती. नक्कीच किरण थळे सुद्धा मला आठवते आले होते इथे. जबरदस्त कामगिरी केली होती रोशनने. फायनलमध्ये आपण पाहिलं फायनल सुद्धा टफ झाली होती वडोली बीच्या विरुद्ध. ओमसाई संघाचे पुरस्कर्ते अनंत बाळा भगत यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांचं स्वागत चौकाराने केलंय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर अनंत भगत साहेबांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. अनंत भगत साहेब या मुख्य व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. तर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. सुरुवात चांगली केली आहे ओमसाई सापाड या संघाने. यानंतर एकविरा उंबाडे विरुद्ध विरा 11 सापाड अशी मॅच असेल, लक्षात घ्या. दोन्ही कॅप्टनने टॉससाठी उपस्थित राहायचे. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं. हलकसं अपील केलं होतं. स्ट्रॉंग अपील करतोय सोमनाथ. नरेश चांगली गोलंदाजी करतायत. 9 धावा एकंदरीत धाव फलकाचे लागल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना ओमसाई सापाड ए संघाच्या. यानंतर एकविरा उंबाडे विरुद्ध विरा 11 सापाड. दोन्ही कॅप्टनने उपस्थित राहायचे, लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करा. नरेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला कुणाल आहेत. कुणालच्या बॅटमधनं फटका तर चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे 6 धावांसाठी. सचिन पाटीलचं स्वागत करत असताना षटकार. करून उतरले सारे मैदानात. एसकेटी शक्ती चषक ठेवलाय उंबाडे या गावात. एसकेटी शक्ती चषक ठेवलाय. धावसंख्या 15. 9 धावा होत्या. त्यानंतर कुणालच्या बॅटमधनं षटकार आले. काल कुणालने भरपूर सामने पाहिलेत. त्याला माहिती आहे या खेळपट्टीवर धावा येत आहेत. फक्त तुम्हाला चांगली बॅटिंग करायला हवी तर धावा बनतील.
नरेश गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू मात्र चांगला होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारे इथे संपर्क झाला नाहीये. पहिला डॉट बॉल या इनिंगचा. कारण एकंदरीत धावा आपण पाहिल्या तर 15 झाल्यात. उगम शेलार आमच्या सोबत आहे स्कोररच्या भूमिकेत. सामना सुरू आहे जयदुर्गा कोलिवली विरुद्ध ओम साई सापाड. इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल वाईडिश लॉंगॉनच्या वरून सीमा पलीकडे. कुणालच्या बॅटमध्ये येणारा हा दुसरा षटकार. चषक आहे आमचा शक्ती दादाची आठवण. चला चला सामना सुरू करायचंय. कोलिवली संघ जयदुर्गा कोलिवली, चला फिल्डिंग लावा लवकर प्लीज. थोडं सहकार्य करा. पहिल्या षटकात 21 आलेत. फास्ट खेळा थोडं. सुजल येत आहे दुसरं षटक घेऊन. सुजल चला फास्ट खेळा थोडं. 21 धावा झालेल्या आहेत. नरेश भरपूर महागडा ठरला पहिल्याच ओव्हरमध्ये. ज्यावेळी तुमच्याकडे डाऊकर आताचा फलंदाज असतो त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त वाईड यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करणं गरजेचं होतं. आता बॅटिंग चांगली केली आहे कुणाल आणि रोशनने. पहिला चेंडू मात्र सुजलचा डॉट पाहायला मिळतोय. चार षटकांची मॅच जयदुर्गा कोलिवली विरुद्ध ओम साई सापाड. 21 धावा झालेल्या आहेत. सुजल पहिला चेंडू डॉट टाकले सुजलने. हा चेंडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे मात्र फिल्डिंग चांगली आहे. विघ्नेश आहेत. कौतुक करेल विघ्नेशला कारण चेंडू प्रचंड वेगाने गेला होता मात्र फिल्डिंग चांगली आहे विघ्नेशची. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलला आणि फेकी केली. धावसंख्या 23. पहिल्या षटकात 21 मात्र आता सुजलला कमबॅक करावं लागेल. हा चेंडू जाईल सीमा पार 6 धावांसाठी. 124 नंबरच्या गाड्या फिरतान साऱ्या जिल्ह्यानं. 124 नंबरच्या गाड्या फिरतान त्यांच्या जिल्ह्यानं. एसकेटी शक्तीच्या शक्तीला एव्हा कॅससाठी आपण पाहिलं तर गोरख कारभार यांच्याकडनं 100 रुपये सुद्धा आहेत आणि एक थंड्याची बॉटल सुद्धा आहे. मुकेश पाटील यांच्याकडनं नाही प्रयत्न केले होते. 29 धावा झाल्यात. कारण एव्हा कॅच पकडले तर तुम्हाला 100 रुपये मिळतील. एक थंड्याची बॉटल सुद्धा मिळेल. आणि इथे एकही धाव नव्हती. विकेट मिळाली असती कुणालची मात्र एक धावही मिळाली. आता धावसंख्या 30. धावा झालेल्या आहेत. चांगला चेंडू होता. सुजलने चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. जरी 21 पहिल्या षटकात आले असतील आतापर्यंत सुजलने 9 धावा खर्च केल्या. त्यात एक षटकार आहे. एक रनआउटची संधी आली होती तीही गमावली कोलिवली संघाने. गोलंदाजी चांगली झाली. नाही सोमनाथ आणि इथे फलंदाज कुणालची खेळी समाप्त. क्लीन बोल्ड.
जबरदस्त कमबॅक केलाय कोलोली संघाने या षटकात. खास करून सुजलचं कौतुक करेल मी. अवघ्या सुजलने 9 धावा दिल्या एका षटकात आणि 1 विकेट त्याला मिळाले. पहिल्या षटकात 21 होत्या, या षटकात 9 आल्या, धावा झाल्या 30. 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मॅच लगेच सुरू करायचे. पुढच्या मॅच साठी टॉस साठी यायचे. आई एकविरा उंबाडे आणि विरा 11 सापाड. ठाणे जिल्ह्याची शान एसकेटी ग्रुप या ठाणे जिल्ह्याची शान एसकेटी ग्रुप तर एकविरा उंबाडे संघ म्हणजे आपला सोनू भोईर यांचा संघ आहे मला वाटतं. सोनू भोईर उंबाडे संघ जेव्हा जेव्हा खेळतो त्यावेळी ते बऱ्याच वेळा कॅप्टन असतात आणि आज मात्र एकविरा उंबाडे टीमचे ते कॅप्टन आहेत. त्यांना फाईट करेल विरा 11 सापाड आणि इथे पहिल्या चेंडूवरती यश मिळालंय. याराचा यार तू लय दिलदार तू कल्याण शहराचा असा विश्वास कमवून ठेवलाय अमित एसकेटी ग्रुप नावाचा. असा विश्वास कमवून ठेवलाय ओंकार एसकेटी ग्रुप नावाचा. असा विश्वास कमवून ठेवलाय अमित एसकेटी ग्रुप नावाचा. असा विश्वास कमवून ठेवलाय ओंकार एसकेटी ग्रुप नावाचा. 9 सेकंडला सचिन पाटील उर्फ बच्चा आणि आता अतुल पाटील येत आहेत. म्हणजे संघ थोडासा बॅलन्स वाटतोय. ओम साई सापाड संघ जर आपण पाहिला ना तर खेळाडू चांगले चांगले त्या संघामध्ये. अमित कारभारी आपण जरा मैदान जायचंय. अमित कारभारी जरा मैदान जायचं आपण. चला सामना सुरू करायचंय. हार्दिक जाधव आणि आपण पाहिलं तर अमित कारभारी थोडं मैदानात गेले होते. शंका थोडीशी मनामध्ये होती. पडरी पाटील यांनी सुद्धा खूप चांगलं मनोगत व्यक्त केलं या स्पर्धेबद्दल. त्यांचे आभारी आहोत आम्ही. हा चेंडू डीपला क्षेत्ररक्षक आहे कव्हरला आणि चेंडू सीमा पार जातोय बघा. चौकार. हे शुभ दिन आमच्या लाडक्या अमितचा वाढदिवस मोठा ठरलाय रे. वाढदिवस मोठा ठरलाय रे. वाढदिवस मोठा ठरलाय रे. हे डोळ्यात भरलाय आगीचा गोला अंगात पोलाद भरलाय रे. अंगात पोलाद भरलाय रे. अंगात पोलाद भरलाय रे. हे गोरगरिबांच्या मदतीला तर 34 धावा झाल्या आहेत. सोमनाथच्या विरोधात चौकार आलाय. फिल्डिंग आपण पाहिलं डीप मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा वेट केला त्यांनी चेंडूचा आणि अतुल पाटील एक चांगला फलंदाज आहे. शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी असते या खेळाडूला. थोडं स्पीडअप करा प्लीज. इथे चेंडूची गती कमी केली सोमनाथने. सोमनाथकडे व्हेरिएशन चांगलं आहे. सोमनाथ एक आक्रमक फलंदाज सुद्धा आहे कोलोली संघाचा.
आणि जयदुर्गा कोलिली संघासमोर 45-50चं टार्गेट राहिलं ना कदाचित ते चेस करू शकतात. जवळजवळ हा डॉट बॉल होता मात्र बाईच्या स्वरूपात एक धाव मिळाली. धावसंख्या एकने पुढे सरकते 35. सोमनाथ गोलंदाजी चांगली करतात मग एस्ट्रेक्ष काय करतायत कारण एक एक धाव तुम्हाला महत्वाची आहे. चेसिंग कंपल्सरी आहे लक्षात घ्या. आणि अतुलचा विकेट आहे त्यामुळे एस्ट्रेक्शने प्रयत्न केला असावे. मात्र आता स्ट्राईक एंडला सचिन पाटील येत आहेत. एकच धाव मिळेल बघा. सोमनाथने काय गोलंदाजी केली आतापर्यंत. धावसंख्या 36. आपल्या स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता सोमनाथला. एक जबरदस्त क्रिकेटर आहे सोमनाथ कारण बॅटिंग सुद्धा ते चांगली करतात आणि गोलंदाजी सुद्धा आतापर्यंत चांगली केली या षटकात. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट झालेत आणि पंचांचा इशारा काय होतोय बघायचे. चेंडू सीमा पार चौकार. ठाणे जिल्ह्याची शान एसकेटी ग्रुपवर चला मॅच सुरू करायची. आशिष म्हात्रे यांचा आवाज तुम्ही ऐकला. खार्डी गावचे सुपुत्र आणि एक प्रसिद्ध गायक. 40 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. वेळेच्या बाबतीत थोडं सहकार्य करायचे. टॉससाठी या. आई एकविरा उंबाडे सोनू बोईर टॉससाठी यायचे. चला प्रवीण थोडी सूचना करा खेळाडूंना. मॅच सुरू करायची. विरा 11 सापाड कॅप्टन या. आई एकविरा उंबाडेचे कॅप्टन आलेले आहेत. विरा 11 सापाड कॅप्टन या लवकर प्लीज. चला सागर पाटील या. विरा 11 सापाड. विरा 11 सापाड कॅप्टन या लवकर. धावा 40 झाल्या आहेत. सोमनाथने धावा खर्च केल्या 10. प्रशांत येत आहे शेवटचं षटक घेऊन. 4 ओव्हरची मॅच आहे. प्रशांतला कमबॅक करावं लागेल. पहिल्या मॅच मध्ये 5 रनची पेनल्टी सुद्धा लागली होती. तीन रनची पेनल्टी लागली होती मागच्या मॅच मध्ये. 5 रन. गणेश एक्झॅक्टली काय करत होते. गणेशने थोडीशी वाट पाहिली. झेल तर त्यांच्या हातामध्ये आला होता. विरा 11 जर्मन बी. गोलंदाज प्रशांत आलेत. सोनू या टॉस साठी. विरा 11 जर्मन बी सापाड. विरा 11 जर्मन सापाड बी विरुद्ध एकविरा उंबाडे. पुढची मॅच आहे. झेल ड्रॉप होत आहेत. 42 धावा झाल्यात. आता अतुलचा झेल ड्रॉप झालाय बघा. सचिनचाही झेल ड्रॉप झालाय. म्हणजे दोघांनाही जीवदान मिळालेत. थोडं फास्ट घ्या. म्हणजे 3 चेंडूवरती 3 झेल उडाले. तर मयूर कारभारी यांना विनंती करतो या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. कोणी कोणी क्रिकेटचे फॅन असतात, कोणी कबूतरचे फॅन आहेत.
कोणी बैलांचे फॅन असतात. उमाट ग्रुप भरपूर आहेत आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये. रॉयल ग्रुप. इथे फटका चांगला आहे. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून सीमा पार चौकार. अतुलला जीवदान मिळाले आणि त्याची किंमत आता मोजावी लागते. सर्जा बैलाचे मालक दिनू शेठ कुठे असतील तर या. राहुल पाटील यांचा बैल आपण पाहिलं तर मथुर बैल. सावित्री बेले 48 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू आहे. टॉस करणार भाऊ पाटील आमचे सज्ज टॉस बॉक्स मध्ये. मथुर बैल फेमस झालाय मात्र त्याच्या मागे अजून एक बैल आहे. हा चेंडू तुम्ही पाहताय मिड विकेटच्या दिशेने खेळतात. एक धाव पूर्ण आले. दुसरी धाव कदाचित. आता फेकी कुठे झाली बाळू. आता अतुल तर 4थ्या धावेला सुद्धा धावलेत आणि बच्चा काय करतायत. 4 धावा आणि बघायचं आता 5वी धाव पूर्ण होतोय का. प्रवीण धावा किती आहेत. 4. सोमनाथ करतील तर काय करतील आता. नितीन टॉस साठी दोन्ही संघांना बोलवायचे. एका बाजूला एकविरा उंबर्डे, दुसऱ्या बाजूला बिरा 11 जय हनुमान सापाड बी. कॅप्टन आहेत बोलू ऑलरेडी. तर विकास कारभारी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभास्ते टॉस करायचा आहे. चला ओम साई सापाड लगेच फिल्डिंग लावा प्लीज. फिल्डिंग लगेच लावायची. एसकेटी टॉस जिंकला. आपण तर एकविरा उंबर्डे संघाने काय डिसिजन असणार आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तर विपक्ष संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. या आयोजनाबद्दल तुम्ही काय सांगाल. एक अतिशय चांगलं आयोजन आणि आपण तर महाराष्ट्र मॅचसाठी आपण तर चष्मा उच्च माध्यमातून एक गॉगल देखील दिलं. तर या संकल्पनेबद्दल तुम्ही काय सांगाल. नेहमीप्रमाणे एसकेटी ग्रुपचं आयोजन अतिशय चांगलं असतं. खास करून अमित कारभारी यांचं अतिशय चांगलं योगदान असतं. आणि एक विशेष बाब म्हणजे या आयोजनात एक ट्रॉफीज, एक सुंदर ट्रॉफीज देखील आयोजित केलेले आहेत आणि खूप चांगलं आयोजन आहे. बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकला आपण तर एकविरा क्रिकेट संघ उंबर्डे संघाने. तर आपण टॉस जर जिंकला असतं तर तू काय डिसिजन घेतलं असतं. फिल्डिंगच घेतली असते. फिल्डिंग करायची. आपण आता बॅटिंग करायचं. किती धावांचं लक्ष ठेवायला आपण आता बलाढ्य उंबर्डे संघासमोर. 50 रनापर्यंत. 50 धावापर्यंत. असे कोणते बॅट्समॅन आहेत ज्यांनी चांगली बॅटिंग केली तुम्ही 50+ धावा करू शकता. सागर, प्रेम, राज. बेस्ट ऑफ लक. तर टॉस जिंकला आपण एकविरा उंबर्डे संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. या मॅचचा आपण विचार केला तर ओम साई सापाड या संघाने 52 धावा कुठल्या 53 धावा करायच्या जयदुर्गा कोलिवली संघाला. आणि ऐकूया या 53 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये आपण जाणार होता. भाऊपट यांच्यावर अक्षय पाटील भरपूर दिवसांतर आम्हाला भेटत आहेत. थोडीशी चर्चा त्यांच्यासोबत करावी लागेल जसा वेळ मिळेल. जयदुर्गा कोलोली संघासमोर 53 धावांचं लक्ष. सलामीची जोडी आपण पाहू शकता. ज्यावेळेला 3 षटकासाठी पारितोषिक आले. 500 रुपयाचं पारितोषिक असणारे गोरक्षेट कारभारी यांच्याकडून सलामीची जोडी आपण पाहू शकता. सोमनाथ आणि प्रशांत. सोमनाथ एक अतिशय चांगला आपण ऑलराऊंडर खेळाडू, अष्टपैलू खेळाडू आणि प्रशांत नाही. नक्कीच सोमनाथची बॅटिंग आम्ही कित्येक पाहिले. असा फलंदाज
हा फलंदाज जर उगम जर 3 षटकापर्यंत खेळला ना तरी मॅच संपून टाकेल, इतकी ताकद एवढी आपण म्हणले तर धमक या खेळाडूकडे आहे. एकविरा उंबाडे संघाने टॉस जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर बॅटिंगसाठी आपण पाहिले तर विराई 11 सापाड बी संघाला आमंत्रित केले. गोलंदाजी मार्क होतो पहिलं षटक घेऊन यावेळेला आपण पाहू शकता भरत घोडे नेहमी आपण पाहिले तर सापाडे संघाच्या प्रमुख संघातून खेळतो, पण आता धावा झाल्या धावफल करते. आपण पाहिलं तर प्रथम बॅटिंग करताना 52 धावा झाल्यात. ओमसाई सापाड संघाच्या 53 धावांचं लक्ष आहे. जयदुर्गा कोलिवली संघासमोर आमच्यासोबत गुणलेखक उगम शेलार कालचा दिवस भरपूर चांगला क्रिकेट खेळले ते. चला जरा फास्ट घ्यायचंय. ऑन साईडला फाईन लेग, एक क्षेत्ररक्षण शॉर्ट मिडविकेटला, एक क्षेत्ररक्षण लॉंग वाईडिश लॉंग ऑनला, एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. रोशन घोडेला आपण पाहू शकता. ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन बॅकवर्ड पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. भरत पहिला चेंडू यावेळेला आपण येतोय ड्राईव्ह करायचा होता बॅटच्या बॉटमला, चेंडू लागून चेंडू चालला डिपकॉर रिझन मधनं वेगाने चाललाय. क्षेत्ररक्षक आलाय जो पण चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. 3 धावेने खातं उघडलं जातं यावेळेला संघाचं आणि आपण इथे लक्ष येते म्हणजे 53 धावसंख्या आपण 3 कोलिवली संघ जयदुर्गा आपण इथे जयदुर्गा कोलिवली संघ मात्र 53 धावा चेस करायच्या. स्ट्रायकेला सोमनाथने जर 3 षटकार मारले तर उगम शेलार यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. भरत गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला, सोमनाथ 3 षटकासाठी उगम शेलार यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. चेंडू ऑन द टोस खेळायचा होता यावेळेला गुडलास पण टेकअप झाला चेंडू. चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे एसटी रक्षक सचिन बाडील चांगलं एस्टेशन दाखवतोय. काल एक सापाडे संघ आपण मित्र मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. सापाड संघ जयगाव देवी आपण अद्वित 11 आपण सापाडे संघ मेगा फायनल मध्ये पोहोचलाय. भारत चेंडू ऑन साईडला लॉफ केलाय, क्षेत्ररक्षक नाहीये. पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू जातो लॉंग ऑन सीमारच्या बाहेर, चौकार. 53 धावांचं लक्ष आहे. तिने बघितलं तर यावेळेला थँक्यू. 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पारितोषिक लावलं जातंय सातत्याने. सोमनाथकडे तेवढी ताकद धमक आहे. भरत पण गोलंदाजी मार्कवर राईट अप उघडकडे मार्क होतोय. चेंडू बॅक पुढे जाऊन स्क्वेअर कट करायचा, बॅटच्या बॉटमला चेंडू लागतोय. चेंडू चालला या बेला आपण गली तडमॅनच्या दिशेने आणि चेंडू सीमा पार जातोय. चौकार आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते आपण पाहू शकता या बेला 11 धावा. अकरा धावा धावफल कधी. सापाड संघ देखील खूप चांगला संघ, पण त्यांना विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागणार आहे ओमसाई सापाड संघाला. रोशन घोडे काहीतरी बातचीत करतायत यावेळेला. पुणे गोलंदाजी मार्कवर भरत, स्ट्रायकला सोमनाथ चांगली बॅटिंग करतो. आतापर्यंत 2 चौकार आला त्याच्या बॅटमधून. राईट ओव्हर तिकडे मार्क होतोय. चेंडू खूप चांगला होता, वेगवान चेंडू होता यावेळेला, प्रचंड वेग होता, वेगाने इम्प्रेस करतोय. डॉट चेंडूची समाप्ती. यावेळेला बॅकफुटर जर गेले असताना उगम तर स्क्वेअर कट करता आले, भरपूर मोठी गॅप होती. आपण इथे गली पॉईंटमधनं पॉईंट आणि कव्हर्समधनं एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफच्या मधून चेंडू काढता आला असता. 11 धावा धावफल कधी. रोशन आपण पाहू शकता मिडॉनला आहे. चेंडू उंच गेलाय, लांबी देखील प्राप्त करतोय. चेंडू जातो लॉंग ऑन सीमारच्या बाहेर. दे दनादन षटकार. एसकेटी शक्ती चषक ठेवलायो उंबरडे या गावात. एसकेटी शक्ती चषक ठेवलायो उंबरडे या गावात. एसकेटी शक्ती चषक ठेवलायो उंबरडे या गावात. एसकेटी शक्ती चषक ठेवलायो. अजून एक षटकार मारले तर आपण इथं सोमनाथसाठी पारितोषिक आहे 500 रुपयाचं पारितोषिक आहे गोरख षटकार यांच्याकडून.
गोरक्षेट कारभारीच्या माध्यमातून पारितोषिक देखील असणारे 17 धावा धावफलकात नितीन 53 धावांचं लक्ष्य आहे. नितीन आपण पाहू शकता आपल्या डाव्या बाजूला गरमी का दुश्मन काकडी देखील आली आहे मैदानाच्या बाजूला. जरा फास्ट खेळायचंय. अतुल गोलंदाजी मार्कवर फिरकीचा जादूगर. अतुल पाटील कशा प्रकारे आता गोलंदाजी करतोय. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. उगम आपण इथून सांगतो पण पंचांनी देखील मैदानात ताकीद देणं फार गरजेचं आहे. सोनूला देखील आपण इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. भूषणला इनॅक्शन मध्ये पाहणार आहोत. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता या वेळेला प्रशांत. अतुल पाटील गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचक कक्षा एंडकडून 17 धावा धावफलकात झालेत. अतुल गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला प्रशांत. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता यावेळेला अति इरादे केले. स्विच हिट करण्याचा नंतर मात्र स्वीपचा प्रयत्न केले होते यावेळेला. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अतुलच्या माध्यमातून. तर अतुल सारख्या फलंदाजाला अतुल सारख्या गोलंदाजाला तुम्ही चांगला सन्मान द्यावा लागणार आहे नितीन. तर चांगली गोलंदाजी अतुलकडे आहे. भरपूर विविधता त्याकडे बघायला मिळते. अतुल राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय. शपर्ण ऑन साइडला या बेलला टॉपेज आहे. झेल ड्रॉप. एक धाव मिळते इथे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता या बेलला 18 धावा. सोमनाथचा विकेट ना फार महत्वाचा आहे आपण आता या मॅच मध्ये. अतुल बाच्यातून विकेट मिळतोय का. एक षटकार मारलाय. अजून 2 षटकार मारले. उगम सेलार कडून 3000 रुपयाचा पारितोषिक आहे. गोरख शेट कडून एका षटकाराला 500 रुपयाचा पारितोषिक आहे. एक मारला म्हणजे अजून एक मारतात. 2 षटकारांनी 500 रुपये म्हणजे तब्बल 3500चं पारितोषिक आहे. अतुल गोलंदाजी मार्कवर ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग स्क्वेअर लेग मिड विकेट. एक क्षेत्ररक्षण लॉंगनला आपण पाहू शकता. चेंडू आडव्या बॅटने चेंडू जातो षटकार. शिवरायांची घेऊन आण और खेळती मैदानानं. गोरक्षेट कारभारीकडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळाले. आणि उगम सेलार कडून देखील आपण आता 3 षटकारासाठी ना 3000 रुपये. अजून एक षटकार मारला तर 3000 मिळतील. उगमने विचार तर केलाय की 3000 लावलेत तर खरे पण मारले तर जाणार नाही ना. काही हरकत नाही. मारले तर द्यावे. मी तर म्हणेल देणाऱ्याने देत राहावे आणि घेणाऱ्याने घेत राहावे. चेंडू द्यायचा लवकर. चला चेंडू द्या लवकर. वारकू पाटील या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. धावा झाले धावफलकात ते आपण पाहू शकता. 24 धावा धावफलकात. सोमनाथ काय बॅटिंग करतोय. 10 कदम दाखवतो मैदानावर. चला लवकर मॅच सुरू करायचे. अक्षय जरा सांगा जरा खेळाडूंना. नंतर मग मॅच 2-2 ओव्हरच्या होतील. बघा सेकंड मॅच मग आयोजकांना नाईलाजाने 2-2 ओव्हर खेळावे लागतील. अतुल गोलंदाजी मार्कवर. सोमनाथ काय बॅटिंग करतोय. राईट अप ओव्हर तिकडे मार्क करतोय. चेंडू ऑन साइडला पुल करायचा होता. मॅचची गोल्डन विकेट. अतुल सांगतोय पहिला तुमचा होता तो दुसरा आमचा आहे. विकेट मिळालं सोमनाथचा. 3000 वाचले. उगमने देखील डोक्यावर हात लावलाय. नितीन म्हणतात ना लालच बुरी चीज आहे. जेव्हा जेव्हा रॉकी सर पारितोषिक लावले तेव्हा मात्र फलंदाज बाद झालेत. नाही मारायला तर लागत होता पण काय विकेट गेलं त्याला काहीच करू शकत नाही आपण. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण पाहू शकता. हरेश येतोय. या उंबरडे गावानं
एसकेटी ग्रुप ने सामने ठेवले थँक्यू बहुनाद. बिग विकेट. सोमनाथ नाराज होतोय. शॉट फाईन लेगला झेल देऊन बाद झालाय. अतुलचं हित वैशिष्ट्य आहेत. अतुलने थोडासा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन फेकला यावेळेला आणि विकेट मिळवले. नवीन फलंदाज येतो यावेळेला आपण हरेश. 24 धावा धावफलकादी लागल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. 53 धावांचं लक्ष आहे. ओमसाई विपक्ष देवदुर्ग कोलिवली. तर नेल्सन देखील येत आहेत. नेल्सन मला वाटतं आज इन मध्ये आहेत का? प्रेक्षक आहेत पण क्रिकेटच्या पोशाखमध्ये आलात. हा चेंडू खूप चांगला होता. खूप चांगला चेंडू बघायला मिळतंय. चेंडू आतमध्ये आला बघा. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोन्ही प्रकारचे गोलंदाजी करताना दिसतोय. हा नेल्सन देखील डोक्यावर हात मारतोय की सोमनाथ आऊट झाला. नको नको पैसे नका लावू सोमनाथ. आपण तर नेल्सन तुम्ही पारचिक लावू नका. 24 धावा. अतुल गोलंदाजी मार्कवर. टाकला हरेश. तासी डाऊनच्या माध्यमातून कार्पेटचा चेंडू मिड विकेटला चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगली फेकी देखील आली. खूप चांगली फेकी डीप मधनं. धावसंख्या धावफलकादी 25 धावा आपण पाहू शकता. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 53 धावांचं लक्ष असताना धावफलकादी धावा आल्या आहेत 25. उर्वरित समीकरण येणारे 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. 14च्या सहस्राने धावा कुटाच्यात आता. चला एकत्र येऊ नका जरा. चला 12 चेंडू 28 धावांची गरज आहे. 25 झाल्या आहेत. अनंत बाळा भगत यांचा देखील बॅट्समॅनवर सन्मान केला जातो. या संघाचे पुरस्कर्ते आहेत. अवधूत कारभार यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. बारा चेंडू 28 धावांची गरज आहे. उगम गोलंदाजी मार्कवर सचिन. स्ट्रायकेला फलंदाज हरेश. नो स्ट्राईकला प्रशांत. चेंडू खूप चांगला होता. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळेल. वाईट श्लोकांना चेंडू जातोय. रोशन आहे तिथे चूक होणार नाहीये. संख्या दाखल 26. सचिन शपलून ऑन साईडला पुल करायचं होता. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला खेळायचं होतं. डॉट चेंडूची समाप्ती. अशा प्रकारची बॅटिंग केली तुम्ही विजयापर्यंत विजयाचं लक्ष पार करणार नाहीये. विकेट हॅट्रिकसाठी अनंत बाला भगत यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सचिन प्रशांत. चांगला चेंडू त्या कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चाललाय. फटका खूप चांगला होता आणि फटक्यामध्ये ताकद देखील होती. धावसंख्या धावफलकादी चौकाराने वाढते. धावसंख्या धावफलकादी 30. अजून 23 धावांची गरज आहे. 9 चेंडू 23 धावा. नितीन मॅच संपली नाही अजूनही. तर छत्रपती पुरस्कार विजेते आपण ते चेन्नू लोखंडे साहेब देखील येत आहेत. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय. आज चेंडू पुन्हा एकदा शफल झाले आणि बॅटच्या बॉटमला चेंडू लागून जातो. यावेळेला पंचांत इशारा काढतोय षटकार. येती पाहुणे सारे मानान आज क्रिकेटच्या मैदानान. बँगळूरू 36 धावा धावफल करते. चांगली बॅटिंग करतो यावेळेला आपण ते प्रशांत. छोटा पॅकेट बडा धमाका. नेल्सन सांगतायत की किंग आहे या मैदानावरचा. पण आता मॅच जिंकून देणं फार गरजेचं आहे. सचिन गोलंदाजी मार्क टाकला. प्रशांत. चेंडू फुल टॉस होता यावेळेला. ड्राईव्ह करत होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. डॉट चेंडूची समाप्ती. मॅच अजूनही संपली नाही. मॅच अजूनही नितीन बॅलन्स आहे. 7-17. हा चेंडू फार महत्वाचा आहे. इथून जर एकाच मोठा फटका आला मॅच खुली होईल. डॉट चेंडू दबाव निर्माण करेल. घुटना टेक तमाशा देख आणि इथं चेंडूने मात्र एस्टनचा वेध घेतला. फलंदाज बाद. येणारे 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. काही सन्मान येथे घेणार होतो मी. बारको पाटील यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. गोरख कारभारी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे. बारको पाटील.
चला जरा फास्ट घ्या फास्ट. सपाट संघ जरा लवकर. रोशन चला जरा एकत्र येऊ नका. सचिन अतुल आता प्रत्येकाची नावं घेणार नाही. जरा थोडं सहकार्य करा मित्रांनो, कारण का आज 12 मॅचेस कव्हर करायचे आहेत मला. काल 14 मॅचेस नितीन कव्हर केले आपण. आज देखील 14 होतील नितीन. पहिला 12 कव्हर करायच्या नंतर 2 एक्स्ट्रा मॅच आहेत. एक मेगा फायनल आणि एक आपण आता प्रेक्षणीय मॅच. दीपेश येतोय नवीन फलंदाज. दीपेश कुणाल येतोय गोलंदाजी मार्कर. अंतिम षटक. स्ट्रायकरला फलंदाज हरेश. हरेश आणि दीपेशची जोडी. 6 चेंडू आणि आपण बोलले तर धावा हव्यात 17. 6 चेंडू 17. स्ट्रायकरला फलंदाज हरेश. पाहिजे तर कशा प्रकारे इथून बॅटिंग करतोय कुणाल. पहिला चेंडू हुक करायचा होता. लिडिंग एज या वेळेला. झेल ड्रॉप. आता येणारे 5 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज आहे. स्ट्रायकरला दीपेश. उगम तुम्ही जरी काही नावं सांगितले ना आम्ही घेणार नाही. कुणाल गोलंदाजी मार्क लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होतोय. हा चेंडू खूप चांगला होता. ब्लॉकलचा चेंडू खोदून काढला या वेळेला. चेंडू बॅटची कडा घेऊन बॉटमला लागून चेंडू जातो. या वेळेला पण शॉर्ट लेग रिझन मध्ये सिंगल डबलने तुम्हाला सामना जिंकता येणार नाहीये. 4 चेंडू आणि 15 धाव्यांची गरज आहे. मोठे फटके नित्यंत गरज आहे. हरेशकडे ती ताकद गुणवत्ता आहे, पण ती आता गुणवत्ता ताकद पेश करावी लागणार. चांगली गोलंदाजी करते कुणाल. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट मार्क होता. मिड ऑनला क्षेत्रक्षण तैनात केलं जातोय. मिड ऑन वरून आपण लॉंग ऑनला आणलं तसे थोडंसं फाईन लेग स्कोअर लेग मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन कुणाल. चेंडू पुण्याचा लिडिंग एज या वेळेला. झेल ड्रॉप. संख्या 10 फल करते आपण पाहू शकता 39. आता येणारे आपण पहिले तर 3 चेंडू. गरज आहे अजून 3-13. षटकार मारावाच लागणार. कुणाल त्वरेश. चेंडू इथून विजय मात्र मिळवता येणार नाही. आता नितीन 2 षटकार मारायला तेवढी तुमच्याकडे ना क्षमता ताकद पाहिजे. या फलंदाजाने मगापासून जी बॅटिंग केली ना असं वाटत नाही की षटकार मारेल, पण जर हरेशकडे स्ट्राईक असते ना कदाचित नितीन षटकार मारले असते. चेंडू डॉट चेंडू. 1 चेंडू आणि धावा आहेत 12 आणि 3. चांगली गोलंदाजी करतो कुणाल. अंतिम चेंडू. हार्दिक जाधव जर आपण यायचं आयोजकांशी संपर्क साधा. आहेत का व्यासपीठावरच आहेत. चेंडू ऑन साइडला पूल केलाय पण आज उशिराने षटकार येतोय. धावसंख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 47 तब्बल 6 धावेने